नमस्कार. मी आज तुम्हाला ब्लाऊजच्या गळ्यावर आरी वर्क जर केलेला असेल तर तो कसं शिवायचं ते मी तुम्हाला आज तर दाखवणार आहे. आणि हे बघा, हे मी सिंगल दाब यूज करणार आहे. सिंगल दाबने फिनिशिंग खूप चांगली येते. बघा, आता मी हे अस्तरवर असं ब्लाऊज टाकून घेतलेलं आहे. उलट्या साईडनं टाकायचं आणि त्याला हे जे असे टाचनपिनं आहेत त्या 2 अशा टाचनपिना लावून घ्यायच्या, म्हणजे ब्लाऊज आपलं बिलकुल हलत नाही, व्यवस्थित हे होतं. आणि आता असंही करून घ्यायचं, लावून घ्यायचं तिथं सिंगल फूटच्या इथं. आपण जिथून आरी वर्क केलेलं आहे तिथं थोडीशी अर्धा इंचाचे थोडी कमी जागा सोडून तिथं करायचं. आणि बघा, हे असे 2 प्रकार मी लटकन करून घेतलेले आहेत. ते पण आता तुम्हाला इथं कशी फिनिशिंगनी लावायची दाखवते. हे बघा, हे वरच्या साईडपासून 2.5 इंच खाली मार्किंग करून घ्यायचं. ओके, ह्या साईडनं आणि ही दुसऱ्या पण साईडनं 2.5 इंच मार्किंग करून घ्यायचं. सरळ अशी एक रेष मारून घ्यायची, म्हणजे आपल्याला बरोबर कळेल आपण कुठे ते लावणार आहे ते. आणि आपण ज्या साईडनं बाही शिवतो त्या साईडनं असे त्याचं एक टोक असं मध्ये हे करायचं. आणि हे बघा, हे असं ठेवून त्याच्यावर आपल्याला आता ही टीप मारून घ्यायची. आणि तिथं तुम्हाला 2-3 वेळेस अशी मशीन फिरून घ्यायची आहे, जेणेकरून ते पक्कं होईल. आणि एकदम फिनिशिंगनं अशी टीप मारायची आहे. हे बघा, मी आता हे शिवून घेतलेलं आहे. बघा, फिनिशिंगनं एकदम छान आलेलं आहे. आता आपण जे गळ्याचा भाग आहे राहिलेला तो आपण असं अर्धा इंच कपडा सोडून मग तो कट करायचा आहे. हे बघा, व्यवस्थित असं कट करून घ्यायचा. आणि मग त्याला असे छोटे छोटे असे नॉट हे कट मारायचे. बघा, एकदम छोटे छोटे असे कट मारायचे, जेणेकरून ब्लाऊजची फिनिशिंग एकदम छान येते. आता हे आपण अस्तर याला दाब टीप मारून घेणार आहोत. तर अस्तर जे आहे ते उलटं हे करून त्याच्यावर अस्तरवर दाब टीप मारायची, म्हणजे फिनिशिंग अजून छान येते. हे बघा, मी आता हे शिवून घेतलेलं आहे. बघा, हे असे ब्लाऊज तयार झालेले एकदम फिनिशिंगनं आणि एकदम छान, खूप मस्त आलेलं आहे. तुम्ही पण असं शिवून बघा. ब्लाऊज खूप छान दिसतं हे असं ब्लाऊज. आणि तुम्हाला जर माझा हे ब्लाऊज आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा, खूप सुंदर असं हे ब्लाऊज झालेलं आहे. थँक्यू.